मला ना आता थोडं नॉन टेक्निकल मुलांबद्दल बोलायचं आहे, BA BCom करणारे. कारण IT ला तशी काय आता ते फिल्ट्रेशन राहिलेलं नाही. तुम्ही अभ्यास करा, तुमच्या टॅलेंटवर, तुमच्या स्किल सेटवर तुम्हाला जॉब मिळेल. तर BA BCom करणाऱ्या मुलांनी डिग्री चालू असताना जर त्यांना माहिती आहे की आपल्याला डिग्री झाल्यानंतर ITमध्येच जायचं आहे, तर काय काय अभ्यास केला पाहिजे आणि ITला कसं अप्रोच झालं पाहिजे त्यांनी? पहिलं तर मी लॅपटॉप घेतला पाहिजे. अच्छा, ओके. लिटरली सुरुवात इथून असते. हां, त्यांना माहीतच नाही हां. की हे लागतं, हां, ते सांगायला लागतं. आणि दुसरी गोष्ट, चांगलं इंटरनेट पाहिजे. कारण तुमच्यासाठी कोणी संधी रोज घेऊन नाही बसला. आज जर तुमचा इंटरव्ह्यू अरेंज होतो आहे, आज जर तुम्हाला काही शिकायचं आहे, तर ITचा पहिला नियम आहे की तुम्ही किती प्रोफेशनल आहात. म्हणजे जर तुम्हाला फॉरेन क्लायंटसाठी उद्या जाऊन भविष्यात काम करायचं आहे, तर तुम्ही किती प्रिपेअर्ड आहेत. म्हणजे तुम्हाला जर ITत जायचं तर तुमच्या माइंडमध्ये पहिली गोष्ट लॅपटॉप, दुसरी इंटरनेट आणि तिसरी तुम्हाला कुठला एक्सक्यूज नाही द्यायचा. ह्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे तुम्ही शिकण्यासाठी पुरेपूर प्रिपेअर्ड पाहिजे. मग तुम्हाला कोणीच नाही थांबू शकत. मग त्यासाठी बेसिक लँग्वेजेस आधीपासून शिकलं पाहिजे. नंतर डिग्रीनंतर हा प्रश्न पडता कामा नये की बाबा कॅल्क्युलेटरचा कोड कसा लिहायचा.